प्रभाग क्रमांक 9 मधील आतापर्यंत करण्यात आलेल्या विविध विकास कामांमुळेच जनतेचा आमच्या कार्यावर विश्वास असून त्याचाच प्रत्यय आज झालेल्या रॅलीतील मोठ्या उपस्थितीतून झालेला आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार वैशाली घोडेकर यांनी व्यक्त केलं आहे। यावेळी बोलताना घोडेकर यांनी म्हटलं आहे की प्रभागातील तरुणांच्या रोजगारासाठी सातत्यानं काम करत राहणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे। महिलांसाठी रोजगार निर्मिती तसेच स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी कंपन्या प्रभागात कशा आणता येतील यासाठी विशेष प्रयत्न केले जातील। प्रभागातील जनतेकडून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद हा विजयासाठी दिलेला स्पष्ट कौल असून येत्या निवडणुकीत प्रभागात विजयाचा झेंडा नक्कीच फडकवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। दरम्यान प्रचाराच्या झंझावाताने संपूर्ण प्रभाग दणाणून गेला असून उमेदवारांच्या प्रभावी प्रचारामुळे घड्याळ हे निवडणूक चिन्ह घराघरात पोहोचलं आहे। त्यामुळे प्रचंड मताधिक्याने आम्हालाच मतदार निवडून देतील असा ठाम विश्वास वैशाली घोडेकर यांनी व्यक्त केला आहे। प्रभाग क्रमांक 9 मध्ये आज आमची मासुळकर कॉलनी आजमेरा उद्यमनगर या भागात पदयात्रा आहे आणि सगळीकडे खूप मोठा प्रतिसाद आहे। नागरिक मतदार आमच्या बाजूने मोठ्या संख्येने आहेत। तर येणारा निकाल हा 100% आमच्या पॅनलच्या बाजूने बहुमताने होणार। पॅनलला वाढता प्रतिसाद पाहता युवकांसाठी तुमचं काय धोरण असणार भविष्यात? 100% प्रभागाचा विकास हाच आमचा ध्यास या संकल्पनेवर आम्ही चौघही त्या ठिकाणी काम केलेलं आहे आणि इथून पुढेही काम करत राहणार आहे। विकासाच्या धर्तीवर आम्ही या ठिकाणी मतं मागत आहोत। लोक आम्हाला प्रचंड प्रमाणात साथ देतील आणि तरुणांच्या रोजगारासाठी सदैव आम्ही कार्यरत राहिलेलो आहोत आणि इथून पुढे राहणार आहोत। वेगवेगळे रोजगार निर्मिती करून देणं, रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून त्यांना रोजगाराच्या कंपन्यांना त्यांच्या दारापर्यंत आणणं हे देखील आम्ही यापुढे संकल्प करणार आहोत। एकीकडे आपण विकास काम केलेलं आहे आणि विकास कामाच्या जोरावरती आपल्याला जनता आपल्या संघ जोडल्या गेलेल्या आहेत, मात्र भाजपा तुमच्यावरती आरोप करतात, कसं वाटतं? हा सगळा विकास मी हातात बांगड्या घालूनच केलाय।